माननीय बालाराम घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सावरे देवाचे खऱ्या अर्थाने भक्त आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते। आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। यावेळेस ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय, चांगले क्षेत्ररक्षण, काय घडेल, यस बॅटर आउट होईल रनआउटच्या स्वरूपात। तसेच सन्माननीय रमेशजी बजागे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले आहे। त्यांचं या क्रीडा मंचावरती जय सावरादेव चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि आपण सावरीदेव चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, त्यांचं या ठिकाणी केलं जाईल। स्वागत आपण करूया। शब्द सुमनाने त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया। या विभागातील पंचकृषीतील आजी माजी सरपंच सदस्य अध्यक्ष जे कोणी असतील ज्यांनी समाजाप्रती चांगलं काम केलं जाते, या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे। मान सन्मान आणि खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला अनुभवायला मिळते। या ठिकाणी खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते। प्रवीण पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय। श्याम येतोय। यावेळेस आपण पाहतोय की कव्हरला खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु उचली प्राप्त झाली, त्या अनुषंगाने त्याचा फायदा काही उचलता आला नाही। या डॉटची होते समाप्ती सांगता या ठिकाणी जय सावरीदेव आपण पाहतोय चषक 2026 भव्य दिव्य असं प्रथम वर्षाचं आयोजन नियोजन केलं गेलं आहे ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। या ठिकाणी पाहतोय चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते। गोरसे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण त्याच्या अनुषंगाने चांगलं होतंय ना। खऱ्या अर्थाने गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे। सागर 11 जय बजरंग गोरसे टीम आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळते। यावेळेस आपण पाहतोय सिंगलनेच केलं पाहायला मिळाला आहे। एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन आमचं ठरलंय, कोणी कुठं कधी कसं बाद व्हायचं शर्तीने फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद। या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या तर ओव्हरचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा। एक चांगलं कॅल्क्युलेशन नुसार कंजूस गोलंदाजी प्रवीण पाटील यांची पाहायला मिळाली आहे। पाहूया त्यांच्यावरती पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी या ठिकाणी नितीन पाटील करतील की त्या उलट मात्र अग्रेसिव्ह रूप धारण करत असताना ज्या धावा धावफलकावरती कमी आहेत त्याला मात्र आलेख आणि उचली प्राप्त करून देईल का। बॅटर मैदानाच्या आतमध्ये आगमन होतंय नितीन पाटील। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेटमध्ये रँकिंग क्रमांक 1 वरती आपण पाहतोय खेळ करतोय आणि आतापर्यंत 320 धावा आपण पाहतोय धावफलकावरती। धावा 4 बघा चेक करा काय चला सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो, चुक्या माणसाकडून होत आहेत, ऍक्सेप्ट करायला शिका। चला चुकी झाली तर झाली, 5 धावा धावफलकावरती। या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज तयार होतोय। एक चांगला गोलंदाज आहे मित्र ऑस्ट्रेलियाची खेळला वृत्ती नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नितीन पाटील टर्न होत्या गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, क्या बात आहे। या ठिकाणी मात्र शॉट अप्रतिम खेळला गेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू सीमा पार जातोय आणि नितीन पाटील वर्सेस नितीन पाटील असा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि येतोय चौकार।
तो गीतेमध्ये म्हटलं आहे ज्याचा कर्म श्रेष्ठ तोच ठरेल श्रेष्ठ. पुन्हा एकदा गोलंदाज होते टर्न. आता यावेळेला अजून एक मोठा फटका खेळला गेला आहे. तिथेही गॅप आहे. चेंडू हाही थांबत नाहीये. जातो सीमा पार. अजून एक दर्जेदार ब्रँड स्ट्रोक चौकार. मी नंबर 1 वरती या फॉर्मॅटमध्ये खेळ करतोय याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या देतोय नितीन पाटील. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेची चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करेल का पाहूया. गोलंदाज नितेश टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस उडवला जरूर. हवं तसं टायमिंग लावता आलं नाही. ताकद लावता आली नाहीये. आणि या ठिकाणी पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली आणि पाहता पाहता ती सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. 2 धावा येत आहेत. 2 ने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या म्हणजे 15. या ओव्हरमध्ये धावा येतात. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात का नाही. कारण एक उत्कृष्ट आणि एक स्फोटक पिंच हिटर एक धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे नितीन पाटील. आणि स्ट्राईक. पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाज. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर अंपायरच्या रिझन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि मित्र हो चुकीला माफी नाही असं नेहमी म्हणतोय आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळत आहे. यस गोलंदाजाला विनंती आहे की आपण पंचांच्या नजरेआडे यायचा नाही आहे. कारण आपण पाहिलं तर मग निर्णय देण्यास कुठेतरी दिक्कत परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यासाठी आपण थोडंसं पंचांच्या नजरेच्या बाजूनेच यायचं आहे. एक चांगला गोलंदाज आहे परंतु त्याच्या प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी धावा बनत आहेत. 2 चेंडूंवरती आले 2 चौकार. तदनंतर 2 चेंडूवरती डबल. अशा धावा 12 आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेस अजून एक तगडा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जातोय. आता मात्र सिंगल धाव घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी ही चांगलीच झाली. शरद आहे त्या ठिकाणी आणि सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 18 धावा लागल्या गेल्या आहेत. पहिली मॅच आपण पाहिली तर कमी धावांची होती. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आईवजूरशी निंबोली संघाने एक चांगली इनिंग खेळली गेली. खास करून प्रभाकर गुलवे यांची ती कारगर इनिंग. त्या जोरावरती आपण पाहिलं तर त्या सामन्यावरती कलाटणी मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण शॉर्ट बॉल ठेवला होता. हवं तशी ताकद झोकता आली नाही. या डीपमध्ये मिड विकेटला चेंडू उचलला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या ठिकाणी 2 येतात. 2 ने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 20-20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बरोबर 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत. याच्यानंतर बालाजी स्पोर्ट सरवली वर्सेस आपण पाहतोय जय हनुमान टेंभवली. या ठिकाणी आपण पाहतो नेक्स्ट मॅच जय हनुमान टेंबोली वर्सेस बालाजी स्पोर्ट सरवली. या फॉर्मॅटमध्ये चांगले काम दोन्ही टीम करतायत. खऱ्या अर्थाने आजचा जो लॉट आहे ना तो भरपूर स्ट्रॉंग आहे. कारण आई गावदेवी भादवड बी असेल, श्री गणेश बडोरी असेल, शिवनेरी स्पोर्ट जून अंदुरकी असेल, त्यानंतर आई गावदेवी पुंडास असेल, या सर्वांचं खूप चांगलं खेळ पाहायला मिळालेलं आहे. पुंडास टीमकडे सुद्धा चषक आहे. जून अंदुरकीकडे सुद्धा चषक आहे. भरोडीकडे सुद्धा एक चषक पाहायला मिळते. बालाजी स्पोर्ट्स सरवली या टीमकडे सुद्धा प्रथम क्रमांकाचं चषक आहे. धामणगाव टीमकडे सुद्धा आहे. आपण पाहिलं तर पाहूया. गोलंदाज 20 धावा धावफलका. यावेळेस मात्र मोठा फटका स्टँड दिल्यावर चेंडूला फेकून दिला जात. सीमा पार. बिग हिट षटकार. या 6 धावेने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय धाव फलकावरती उचली मिळते, बढती मिळते आणि 26 या अंकावरती जाऊन थांबते. क्या बात आहे. आल्या आल्या चांगले शरद भोईर या गोलंदाजाचं स्वागत केला जातोय. नितीन पाटिल इनके तो स्वप्नों में ही
षटकार आते आहे. आपण पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळते. नितांत श्रद्धा आणि भरपूर प्रेम क्रिकेट वरती नितीन पाटील आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. बिग हिट षटकार आला. धावसंख्या 26. याच्यानंतर दोन्ही टीम तयार राहायचं आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि जानमान टेंभवली दोन्ही टीमला विनंती आहे की या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील चेंडू अजून एक चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. अजून एकदा चेंडू सीमा पार. यावेळेस येतोय चौकार. क्या बात आहे. गोलंदाजांना या ठिकाणी मात्र चोपतट ठेवलं गेलं आहे. पहिले चेंडू पासून 2 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी जमा केल्यात ना. बरोबर 30 धावा धावफलकावरती. या ओरिजिनल 40+ मधील एक मोठं नाव नितीन पाटील. आता मात्र चांगला चेंडू खेळला गेला आहे. सिंगल घेतली आहे आणि वेल अवसर पहा आपण पाहतोय. चांगला खेळाडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय परंतु त्याच्या हातामध्ये सुद्धा 2 धावा घेण्याचा मानस आखला गेला राखला गेला आणि बरोबर मागणी तसा 2 धावा कंप्लीट सुद्धा होत आहेत. म्हणजे आपण पाहू शकता चेंडूवरती धावले बरोबर होते परंतु पहिली धाव अतिशय वेगाने आणि स्ट्राईक आपल्याकडे राखणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण पाहिलं तो हट्ट पकडला गेला आणि 2 धावा. यावेळेस अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की डॉटची होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 32 आहे. गोलंदाज शरद भोईर पाहतोय आपण. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मोठे फटके तदनंतर कमबॅक. इथं मात्र पाहतोय आपण लॉंगॉच्या रिझनला चेंडू येते. थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळते. बॅकअप दिला जातोय नितीन याच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या खेळाडूला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्या खेळाडूला मात्र या ठिकाणी मिसफील्डच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतंय. धावसंख्या पाहतोय 34. या ठिकाणी आपण पाहिलं चांगली स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद देईन श्री मोहन भंडारी साहेबांना कारण आजच्या दिवसाची जी जेवणाची व्यवस्था आहे ती त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. तर प्रत्येक टीमला विनंती आहे की जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. ही खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची आपण पाहिली तर मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि जय हनुमान टेंभवली संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. पुढील चेंडू पाहूया कोणाच्या हातामध्ये दिल्याच जाईल. धावसंख्या जर पाहिली आलेख खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. 35 धावा. दोन्ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 15च्या सरासरीने धावा या ठिकाणी जमा केल्या. पहिल्या ओव्हर खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. प्रवीण पाटील याच्या माध्यमातून 5 धावा खर्च झाल्या. तदनंतर आपण पाहिलं तर नितेश पाटील आणि शरद भोईर यांना मात्र 15-15चा टार्गेट केले गेलं. पाहूया आता नितीन केने येतोय गोलंदाजी मार्कवरती. हा गोलंदाज ही खूप चांगला आहे परंतु पाहूया क्रिकेटमध्ये वर्तमान काळामध्ये ज्याचं खेळ चांगला होतंय ज्याचं काम चांगलं होतंय त्याच्याच नावाचा बोलबाला नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटमध्ये हे बॅट पॅचही आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत. ज्या दिवशी तुमचा दिवस आहे ना त्या दिवसामध्ये तुमच्या हातून चांगली कामगिरी पाहायला मिळेल. पाहूया नितीन पाटील ऑन स्ट्राईक. चांगला दिवस आहे. चांगले फटकेबाजी आजही करतोय आणि या ठिकाणी मात्र मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का. प्रवीण इज देअर बट गॅदर करता आलं नाही आहे. एक सुवर्ण संधी होती मोठा गडी बाद करण्याची परंतु या ठिकाणी तसं काही घडलं नाही आहे. जीवनदान दिलं जातं या ठिकाणी नितीन पाटील ज्याच्या नावाचा बोलबाला आपण या असोसिएशन मध्ये भरपूर पाहायला मिळतंय कारण नंबर 1 रँक करतोय आतापर्यंत बॅटिंगच्या माध्यमातून. पाहूया या ठिकाणी या जेल सुटल्याचा कितपर फायदा घेतला जाईल. नितीन पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा आता नाही थांबणार. आता जाईल सीमा पार. मागवावा लागेल प्रेक्षकामधून हा चेंडू. षटकार. या ठिकाणी पाहतोय मोठा फटका आला आणि मोठा फटक्याने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम ओव्हर आहे.
नितीन केने यांना मात्र दिवसा धवले चांद ताऱ्याचं दर्शन घडवलेलं आहे. आकाशाचे गवसणी घालण्यासाठी फेकून दिलं जात आहे. चेंडू मात्र सीमा पार. नेहमी खेळ त्या खेळाडू अर्थात नितीन पाटीलचा आपल्याला चांगला पाहायला मिळतं. आजही या ठिकाणी 13 चेंडूमध्ये 36 धावांची बहारदार असरदार खेळी पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल यावेळेस स्कॉर्पियोच्या सहाय्याने स्क्वेअर कंपरच्या रिझन मधून डीप मध्ये चेंडू येतोय. पाहूया, क्षेत्ररक्षण जरूर झालं, फेकी होते, परंतु 2 धावा नाही रोखू शकत, नाही थांबवू शकत. अजून 2 धावा जमा होत आहेत. 45 धावा धावफलकावरती. एक चांगला टोटल बनवच्या वाटचालीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली मॅच आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने सहज सोपा विजय आई वज्रश्री निंबोली टीमने केला गेला आहे. या ठिकाणी पाहूया कडी परीक्षा गोरसे टीमची धामणगाव टीम समोर पाहायला मिळते. आता मात्र शॉर्ट पिच आणि व्हेरी गुड फटका पाहायला मिळतोय. उलट्या तव्यावरती भाजली जाते भाकर. 6 धावांसाठी षटकार. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी चौकार आहेत, तपासलं गेलं, चेक केलं गेलं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, छत्रशी त्याच्या खाली नाही. आज त्यांना मला तर डॉक्टर गवळीकडे जावं लागेल डोलांची तपासणी करण्यासाठी, कारण एकही खेळाडूला या ठिकाणी झेल घेता येत नाहीये. आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा येत आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 44. शेवटचा नितीन यांचे 44 पाहतोय. एक षटकार आला तर या स्पर्धेची पहिली 50 पाहायला मिळेल. पाहूया. आणि शेवटचा चेंडू आहे. काय घडतंय, गोलंदाज तयार होईल. नितीन पाटील, क्या बात आहे, समोर ठेवला होता परंतु काही त्याचा फायदा उचलू शकले नाहीत आणि डॉटचे होते समाप्ती. या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वाधिक धावा नितीन पाटील याच्या नावी पाहतोय 44 आणि सांघिक स्कोर जे आहे ते धावफलकावरती 51 बरोबर 52 धावांचं लक्ष या ठिकाणी सागर 11 जयबजरंग गोरसई या संघासमोर ठेवली गेली आहे. नेक्स्ट मॅच बालाजी स्पोर्ट्स सरवली आणि जानमान टेंबवली दोन्ही संघ नायक या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. चला, दोन्ही टीमला विनंती आपण या टॉस बॉक्स मध्ये. मित्र, आज शेड्यूल थोडासा उशिराने चालू झाला आणि बरोबर 9 सामने आपल्याला आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत. आणि कव्हर कधी होतील, तुमच्या सहकार्याने. आणि स्पर्धा कुणासाठी, तुम्हाला सर्वांसाठी. तर सर्वांनी योग्य तो सहकार्य करायचा आहे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली आणि दोन्ही जर संघनायक उपस्थित नसतील तर त्यांची 1 ओव्हर कमी करण्यात येईल असा या ठिकाणी आयोजक टीमचा निर्णय आहे. पुन्हा एकदा सांगतोय की दोन्ही संघ नायक जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहेत आणि उपस्थित नसतील तर कमिटीच्या माध्यमातून 1 ओव्हर दोन्ही टीमचे कमी करण्यात येईल. आणि एक टीम जर उपस्थित नसेल नाणेफेकीसाठी तर त्या टीमला 2 धावाची पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्यायची आहे. याला कारण एकच आहे की आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कमिटी आपली खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते, बट वेळ तुम्हा आम्हा सर्वांसाठी कुणासाठी थांबू शकत नाही आहे. त्याच्यासाठी थोडंसं स्पीडअप करायचं आहे, घाई करायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहते 52 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचं पाठलाग करत असताना थांबलीच जाईल, धावसंख्या की पूर्ण केली जाईल. या ऐकूया विजय घरत यांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे सर. तर नक्कीच आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहाय्य लाभलेलं आहे. नक्कीच आजच्या दिवसातील जेवण आपण पाहू शकता. कैलासवासी नकुल नऊ मोगरे यांच्या स्मरणार्थ श्री मोहन नागो भंडारी यांच्याकडून पहिल्या दिवसाची जेवणाची व्यवस्था शाकाहारी
त्यानंतर आपण पाहू शकता दुसऱ्या दिवशी राकेश दयानंद दिगडकर माजी उपसरपंच किरवली यांच्याकडून दुसऱ्या दिवसासाठी 15 किलो मटण, त्यानंतर अविनाश कृष्णा चोरगे यांच्याकडून सुद्धा 5 किलो मटण, त्यानंतर श्री बंधू दामू बजागे यांच्याकडून सुद्धा 5 किलो मटणाची व्यवस्था. त्यानंतर आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी विशाल उत्तम बजागे यांच्याकडे 15 पाणी बॉक्स बॉटल. त्यानंतर किशोर पाटील आमचे ओरिजिनल 40+चे खेळाडू तसेच पोलीस पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी. तर नक्कीच आपण बाकी जे राहिलेले आहेत आम्हाला जे सहाय्य केले त्यांची नावे आपण नंतर घेऊ. तर सामन्याला सुरुवात होत आहे. किती धावांचं टार्गेट आहे? 52 धावांचं टार्गेट. जय बजरंग सागर 11 गोरसई समोर आहे. 2 सलामीर 2 ओपनर आपण पाहू शकता. गणेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी आणि धामणगाव संघाकडून आपण गोलंदाज पाहू शकतो योगेश. शेवटचं राऊंड आहे ना, याला एक मारला का बाय आहे का त्याला? दोन्ही कडून त्याचा आहे का? आणि नॉन स्ट्राईकला गणेश. ओके, पंचांचा ग्रीन सिग्नल. 4 षटकामध्ये 52 धावांचं आव्हान उभं आहे. योगेशचा पहिला चेंडू फुल टॉस फ्लिक केलाय. चेंडू होते काऊ कॉर्नरच्या दिशेने. सूरज येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि पहिलाच चेंडूवर पहिलाच दमदार चौकार. मी पुन्हा एकदा विनंती करतोय बालाजी स्पोर्ट्स सरवली त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ जय हनुमान टेंभवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. टेंभवली संघ पोहोचलेला आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवली आले का? ठीक. प्रवीण याच्या बॅटमधून खणखणीत चौकार. यावेळेस फुलटॉस पुन्हा एकदा लॉब परंतु क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये. सूरज यावेळेस मात्र कुठली चूक करत नाही आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद होतोय सागर 11 गोरसई संघाचा. नक्कीच आपण नाणेफेकीकडे वळत आहोत. तिसरा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील बालाजी स्पोर्ट्स सरवली विरुद्ध जय हनुमान टेंभवली.
दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत का? तर चला संतोषजी काकडे कार्याध्यक्ष ओरिजिनल 40+चे त्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करत आहोत. तसेच त्यांच्यासोबत किशोरजी बजागे आपण सुद्धा जायचं आहे. आता मॅच चालू आहे ना. तर नक्कीच संतोषजी काकडे साहेब यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेकी करायची आहे. सामना 4 षटकांचा टेड हेड. ओके. टेंबवली संघाचे कर्णधार कॉल देत आहेत. हेड असा कॉल आणि येतं टेल. तर नक्कीच विजयी टॉस विनिंग कर्णधाराला कोल्ड्रिंक देण्यात आलेली आम्हाला ही स्पॉन्सर केलेले प्रदीप शंदास पाटील माजी सरपंच तर किशोर बजगे यांच्या शुभास्थी. तर फक्त डिसिजन कालवायचं आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. ठीक आहे, आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण जास्त ओपिनियन घेत नाही. सरवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस सुंदर फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर चौकार. तर नक्कीच अतिशय सुंदर फटका आपण संतोष याच्या बॅटमधून पाहिलेला आहे. चौकार येतोय. यावेळेस अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सचिन याचं. सचिन माली पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. समोर फलंदाज संतोष. यावेळेस चांगला फटका. यावेळेस पाहूया एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याची संधी. तिसरीचाही प्रयत्न करतोय परंतु नकार येतोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण. 2ने धावफलक पुढे सरसावतोय. 2 गडी बाद 11. विजयासाठी 52 धावांचं टार्गेट घेऊन खेळते घोरसई संघ. यावेळेस पाहूया नक्कीच बॅटची कडा आणि यावेळेस मात्र यष्टरक्षक कुठली चूक करत नाही. अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय घोरसई संघाचा. तर नवीन फलंदाज नितेश पाटील नवीन फलंदाज येतोय. अतिशय वेगवान आणि तेज तरार मारा करतोय गोलंदाज सचिन माली. नक्कीच आज महेश माळके संघामध्ये दिसत नाहीत. यावेळेस आपटी दिली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच दरम्यान शुभ आगमन होत आहे दिलीप पटेल सदस्य आहेत ओरिजिनल 40+चे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्नाचं आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंज ऑफ पेस परंतु दिशेमध्ये भरकटतोय. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंच वळतायत. वाईटचा इशारा येतोय. पंच आपण जर पाहिले तर नक्कीच या असोसिएशनचेच पंच आहेत आतिश पाटील आणि विश्वास पाटील. त्यानंतर ज्ञानदेव शेलार हे 3 पंच चांगली भूमिका पार पडतायत. यावेळेस फ्लिक केला आहे चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स.
2 धावफलक पुढे सरसावतोय. 3 बाद 14. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 14 आणि विजयासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये तब्बल 38 धावांची गरज. आता मात्र खूपच मोठं लक्ष वाटू लागले. 12 चेंडू आणि 38 धावा, जवळजवळ 19च्या सरासरीने ही धावगती पूर्ण करायची आहे. यानंतरची पुढची लढत आपण पाहू शकता. पहिल्या फेरीतील तिसरा सामना बालाजी स्पोर्ट्स सरवली विरुद्ध जय हनुमान टेंबवली. बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाने नाणेफेक जिंकलेली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलेले जय हनुमान टेंबवली संघाला. त्यापुढील लढत असेल आई गावदेवी भादवड बी विरुद्ध श्री गणेश भरोडी. आणि आजच्या दिवशीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिवनेरी स्पोर्ट जून अंधुकी विरुद्ध आई गावदेवी पुंडास. सूरज पाटील येते गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावफलक पुढे सरसावतोय. 3 बाद 16. पुन्हा एकदा स्ट्राईकवर नितीन, गोलंदाज सूरज. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडू नीटचा टायमिंग करू शकला नाही. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. सूरज चांगली वेगवान गोलंदाजी करतोय. लॉंग रनअपनं गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. यावेळेस पुढे सरसाव, सुंदर फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू एका टप्प्याने सीमा पार, चौकार. तर नक्कीच नितीन याच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावते 20 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक मोठा झटका लागतोय गोरसई संघाला. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकता चौथ्या आणि शेवटच्या षटकामध्ये विश्वनाथ माली.
पाहूया 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना थोडासा झुकलेला दिसतोय धामणगाव संघाकडे, कारण त्याचं कारण आहे नितीन पाटील याची धुवाधार फलंदाजी आपण पाहिली. यावेळेस पुढे सरसावत लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी सुद्धा सहजगत्या पूर्ण. 2ने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5 बॉल 28. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात मिड विकेटच्या दिशेने आहे आणि योगेश कुठलीही चूक करत नाही. आणखी एक झटका लागतोय गोरसई संघाला. नक्कीच नवीन फलंदाज रुपेश केने येतोय. आता मात्र 4 चेंडू 28 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. यावेळेस चांगला लेग ब्रेक, टर्न अँड बाउन्स, डॉट बॉल. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण डीप मध्ये. फक्त 1 धाव मिळते या चेंडूवरती. आणि आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज. यावेळेस फ्लाईट दिले, लोअर फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टर्न केलाय. फक्त मिळते एक सिंगल. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. 26 धावा. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. जवळजवळ पराभव निश्चित झालेला आहे घोरसई संघाचा. यावेळेस चांगला फटका, पाहूया. ओ माय गॉड, यावेळेस मात्र चेंडू हातातून निसटतो आणि सीमा पार जातोय चौकार. परंतु अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे गावदेवी धामणगाव संघाने. नक्कीच दरम्यान शुभ आगमन झालेले आहे वज्रेश्वरी गावचे पोलीस पाटील अमित पाटील साहेबांचे ते आगमन झाले. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय सावदेव चषकामध्ये. तर दोन्ही संघांनी गोरसई संघ जायचं नाही आणि धामणगाव संघ या आपला आम्ही मान सन्मान करत आहोत. दोन्ही संघ यायचे व्यासपीठासमोर. सर्व खेळाडू यायचे आहेत दोन्ही संघांचे. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे नो डाऊट विस्फोटक पारी नितीन पाटील. तब्बल 44 धावा कुठल्या. 17 चेंडूंचा सामना केला, 44 धावा कुठल्या. त्याच्यामध्ये मला वाटतं षटकार, 2 षटकार 4 चौकार याच्या साहाय्याने 44 धावा केल्या. आणि तोच ठरतो नितीन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. गोरसई संघ यायचं आहे. आपलं सुद्धा आम्ही मान सन्मान करणार आहोत. सर्वांनीच यायचं आहे. तसेच धामणगाव संघ सुद्धा आलेला आहे. तर चला नितीन पाटील या. नक्कीच वज्रेश्वरी गावचे पोलीस पाटील अमित राऊत साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालं आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर ट्रॉफी